पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्रीमद सद्गुरु गुंडा महाराज की जय। श्रीमद सद्गुरु लक्ष्मण महाराज की जय। श्रीमद सद्गुरु नारायण महाराज की जय। श्री सिद्ध सिंहासन पीठ की जय। अखंडानंद रूपाय संविज्ञान प्रदायिने भवध्वांत दिनेशाय गुंडा प्रभुवे नमः। श्रुतिस्मृति पुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरं। विज्ञानार्कमरीचिजालनिहता विद्यान्धकारव्रजा शब्दब्रह्म समुद्रमन्दरगिरि सिद्धान्तबद्धव्रता ब्राह्मी नर्तनरङ्गभूमिरसना संशोभिताभ्यानना सोऽयं सर्वजगद्गुरुर्विजयते श्रीमान् प्रभुशङ्करः गुरुन्नत्वा महेशाक्षात् शङ्करं च सुरेश्वरं नैष्कर्म्यसिद्धिर्भाषायां प्रपञ्चः क्रियते धुना। अध्याय 3 निराकुर्यात् प्रसंख्यानं दुःखित्वं चेत् स्वनुष्ठितं प्रत्यक्षादिविरुद्धत्वात् कथमुत्पादयेत् प्रमाम्। अभ्यासोपचयात् बुद्धिर्यस्यादैकाग्र्यमेव तत् न हि प्रमाणान्यभ्यासात् कुर्वन्त्यर्थावबोधनम्। निर्दुःखित्वं स्वतः सिद्धं प्रत्यक्षाद्येश्च दुःखिता को ह्यात्मानमादृत्य विश्वसेत् बाह्यमानतः। अग्निः सम्यगधीतेऽसौ जहासौश्चैश्च मञ्चकः यथा तद्वहं वृत्त्या लक्ष्यते नरहापि सः। व्योम्नि धूमतुरारभ्रम नीलानानीव दुर्धियः कल्पयेत् युस्तथा मूढा संसारं प्रत्यगात्मनि। न हि नाम्नास्ति सम्बन्धो व्युत्थितस्य शरीरतः तथापि बुध्यते तेन यथैवं तत्त्वमित्यतः। येथून प्रसंख्यानं श्रुतावस्य न्यायो रत्वाम्रेणनात्मकः ईषत् श्रुतं सामिश्रुतं सम्यक् श्रुत्वावगच्छति। त्वमर्थस्यावबोधाय विधिरप्याश्रितो यतः तमन्तरेण ये दोषास्तेऽपि नायान्त्यहेतवः। श्लोक क्रमांक 126 पर्यंत। भेद संवदिदं ज्ञानं भेदाभावाश्च सांक्षिणी कार्यमेतदविद्याया ज्ञात्मना त्याजेत वचः। वाक्य प्रामाण्याचा आपण काही विचार करीत आहोत। तत्वमसी महावाक्याच्या संबंधाने विचार करीत असताना लक्षणेचा विचार करून चैतन्य रूपतेची एकता कशी आहे या पद्धतीचं विवेचन आपण 3 संबंधाने करून आलो। समानाधिकरण्य संबंध, विशेषण विशेष्य भाव संबंध आणि लक्ष लक्षण संबंध। तिन्ही संबंधाने चिंतन महावाक्याचं तत्वमसी या करीत असताना भागत्याग लक्षणा मात्र जशाला तशी तिन्ही वाक्यामध्ये आपल्याला सापडते। विशेषण विशेष्य भाव संबंधाचं चिंतन करीत असताना आपण असा विचार केला की एकमेकांना आलटून पालटून एकानंतर एकाला विशेषणता दिली असता एकाचे मुळे जे म्हणून काही धर्म एकाचे प्राप्त होतात त्या दोन्हींच्या ठिकाणी असलेले स्वतःचे धर्म अन्यामुळे व्यावृत्त होण्याची सोय होते। म्हणजे प्रत्येकाचे जे विरुद्ध धर्म आहे ते प्रत्येकाचे विरुद्ध धर्म बाजूला सारले जातात, व्यावृत्त होतात आणि समान असलेला भाग मात्र त्याचं ऐक्य निश्चित संपादित होतं। म्हणून तत्पदाचं वाच्य आणि त्वम पदाचं वाच्य यांच्या संबंधाने विचार करीत असताना कोणत्याही पद्धतीचं ऐक्य आपल्याला सांगता येत नाही। वाच्यार्थाचा विचार जर या महावाक्याच्या संबंधाने केला तर सांख्यांनी सांगितल्याप्रमाणे
भेद जो काही म्हणून सांगायचा आहे तो भेदच सिद्ध होतो, ही गोष्ट मात्र निश्चित आहे. म्हणजे विवेक तिथे निश्चित सिद्ध होतो. जीव आणि ईश्वरामध्ये कोणत्याही पद्धतीत अभेद नाही, भेदच आहे, असाच त्याचा आपल्याला अर्थ काढावा लागतो. म्हणजे महावाक्य हे वाच्यार्थाच्या संबंधाने विचार करत असताना भेद ज्ञान देणारी आहेत असा आपल्याला विचार करावा लागतो. म्हणजेच जीवेश्वराचा भेद कोणत्याही पद्धतीत इष्ट नाही असं आपल्याला लक्षात येतं. म्हणून जीवेश्वराच्या अभेदा संबंधाने कोणत्याही पद्धतीत महावाक्य काय, कोणत्याही प्रकारचं वेदवाक्य कधीही आपल्याला उपदेश करीत नाही. उपदिष्टता कोणत्याही पद्धतीत जीव आणि ईश्वराच्या संबंधाने आपल्याला मिळत नाही. ईश्वर हा स्वतंत्र रीतीचा असून जीव हाही स्वतंत्र रीतीचा आहे. परंतु दोघांच्या संबंधाने असलेली स्वतंत्रता ही उपाधिगत असल्या कारणानं त्यांच्या ठिकाणी असलेलं जे ऐक्य ते ऐक्य मात्र अधिष्ठानाच्या संबंधाचा आहे, ही गोष्ट मात्र आपल्याला विसरता येत नाही. सद्रूपता उपाधीच्या संबंधाने आहे का की अन्याच्या संबंधाने आहे, या गोष्टीचं आपल्याला चिंतन करावं लागतं. अन्याच्या संबंधाची कोणत्याही पद्धतीत एकता आपल्याला संपादित करता येत नाही. म्हणजे कशाच्या संबंधाची असू शकते, जी गोष्ट खरीच आहे त्याच्या संबंधाने ऐक्यतेचं चिंतन करता का जी गोष्ट नाहीच केवळ प्रतीतीला येते. काल विचार केल्याप्रमाणे प्राग सद्याती पहिल्यांदी नाही, मध्यात आहे आणि पुनश्च सद्याती पुन्हा ती गोष्ट नाही. म्हणजे प्रथम असद्रूप आहे, मध्यात सद्रूपतेला येते आणि पुन्हा असद्रूपतेला जाते. अशा मिथ्या असलेल्या गोष्टीच्या संबंधाने ऐक्याचा वा भेदाचा विचार करू शकतो काय, विचारणीय ती गोष्ट असते काय. स्वप्नामध्ये प्राप्त झालेली म्हणून जी जी वस्तू असते ती वस्तू स्वप्न प्रदेश सोडून सुखाला कारण आहे काय, सुख त्याच्याने होतं काय. स्वप्नात मी पोटभर जेवलो म्हणजे स्वप्नात जेवलो का मला जागृतीत सुद्धा पोट भरल्याचा अनुभव येतो, कोणत्याही पद्धतीत मला तसा अनुभव येत नाही. म्हणजे भेदाचं चिंतन करीत असताना सुद्धा आणि अभेदाचं चिंतन करीत असताना सुद्धा एका अस्तित्ववान असलेल्या गोष्टीच्या संबंधानेच करावं लागेल का जी गोष्ट मिथ्या स्वरूपाची तिच्या संबंधानेही करतात, तिच्या संबंधाने आपल्याला करता येत नाही. त्यामुळे उपाधिगत असलेला हा भेद म्हणजेच उपाधीचा विचार करीत असताना उपाधी खरा म्हणून सांगितला का सद सद विलक्षण मिथ्या रूपाचा सांगितला. ईश्वराच्या उपाधीचं चिंतन करीत असताना मागे आपण असं वर्णन केलं की ईश्वराचा उपाधी काय आहे तर सत्वगुण प्रधान रूप असलेली माया हा त्याचा उपाधी आहे आणि अज्ञान की जे मलिन सत्वगुण प्रधान आहे हा मात्र जीवाचा उपाधी आहे. मग या अशा असलेल्या दोन्ही उपाधींचं चिंतन केलं असता एका मायेचेच हे दोन प्रकार आहेत का प्रकार नाही, एका मायेचेच हे दोन प्रकार आहेत. एक जी माया म्हणून सांगितली ती माया सदसद विलक्षण मिथ्या रूप सांगितली का, सांगितली नाही, मिथ्या रूप सांगितली. जी मिथ्या रूप सांगितली आणि तिच्या समोर असलेलं जे एक सद्ब्रह्म आहे, सद्वस्तू जी आहे, त्या एका सद्वस्तूच्या संबंधाने दोन्ही अशा एक मिथ्या आहे आणि एक सद आहे, एक अस्तित्ववान आहे, एक चिद्रूप आहे, एक आनंद रूप आहे. म्हणजे सत्य अशा स्वरूपाचं आहे आणि एक मिथ्या अशा स्वरूपाचे. विचारणीय गोष्ट सत्य म्हणता की मिथ्या म्हणता, मिथ्या रूप असलेल्या गोष्टीचा विचार करता येतो वा विचार करावा का, सत्य वस्तूचं चिंतन करीत असताना, सत्य वस्तूची प्राप्ती असताना सत्य वस्तूला सोडून मिथ्या वस्तूचं चिंतन करता येतं का, कोणत्याही पद्धतीत मिथ्या वस्तूचं चिंतन व्यक्तीने करू नये. म्हणून तिथं असलेला जो काही जीवेश्वराचा भेद आहे त्या जीवेश्वराच्या भेदाविषयी जरी उपाधीचा स्वीकार करून जरी तो विचार येत असला तरी तत्वमसी महावाक्याचा विचार करीत असताना कोणत्याही पद्धतीमध्ये सिद्धांती वा मूलगामी विचारधारा ही तत्वमसी महावाक्य भेद परक चिंतन करणारी आहे असं आपल्याला सांगता येत नाही. मग सांगावंच काय लागतं, अभेदाचं चिंतन करणारी आहे म्हणून सांगावं लागतं. कारण भेद जो कोणता जीवेश्वरांचा सांगितला गेला
तो त्यांच्या असलेल्या उपाधी आणि उपाधीच्या विरुद्ध असलेल्या धर्माने सांगितला गेला. अन्याने कोणत्याही पद्धतीत भेद सांगितला गेला नाही. म्हणजेच एका अधिष्ठानाचा विचार केला तर त्यालाही अधिष्ठान काय आहे? चैतन्य आहे. म्हणजे ईश्वरालाही अधिष्ठान चैतन्य आहे. आणि जीवाच्या संबंधाने सुद्धा विचार करीत असताना त्यालाही अधिष्ठान काय? तर चैतन्य हे अधिष्ठान असतं. त्यामुळे त्या अशा असलेल्या एका अधिष्ठानाचा विचार केला तर त्या अधिष्ठानाच्या संबंधाने विचार करीत असताना ऐक्याचा मात्र विचार आपल्याला करता येतो. भ्रमाने भिन्नता प्राप्त झाली, भ्रमाने भेद प्राप्त झाला, अनंत जन्माच्या संस्काराने परिच्छिन्नतादी धर्म दोष ते जीवाच्या ठिकाणी आले असं आपल्याला विचार करावा लागतो. की जे ब्रह्माच्या ठिकाणी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीत नाही असा विचार केला असता असं लक्षात येतं की त्या चैतन्याची एकता सांगण्यामध्ये तत्वमसी महावाक्याचा मूल अर्थ लपलेला आहे. म्हणून तत्त्वम असी अशा पद्धतीने या तिन्ही पदांचं चिंतन करीत असताना आपल्याला विरुद्ध धर्माचा त्याग करून जो कोणता समान भाग चैतन्य मात्र सापडतो त्या एका चैतन्य मात्र असलेल्या भागाचा स्वीकार आपल्याला करावा लागतो. आणि तो स्वीकार केला असता चैतन्याचा स्वीकार करून चैतन्याची ऐक्यता, एकता, अभेदता, अखंडता, अखंडार्थ बोधकता ही मात्र निश्चित आपल्याला सापडते. भ्रमाने आम्हाला ती गोष्ट माहीत नव्हती असं ज्ञान होतं आणि अज्ञानाचं निवारण झालं असता आपल्याला ती गोष्ट निश्चित पद्धतीमध्ये कळून येते, समजते, त्या गोष्टीचं ज्ञान होतं. तत्वमसी हे महावाक्य या गोष्टीला कारण आहे की जे अज्ञानाच्या निवारणासाठी. तत्वमसी हे महावाक्य प्रमाण स्वरूपाचे हे श्रुती प्रमाण आहे. परंतु या श्रुती प्रमाणाचा विचार जरी केला तरी सौगत बुद्धादी मतवादी जे आहेत ते सौगत बुद्धादी मतवादी सांगतात की आम्ही हे प्रमाण मानत नाही. कोणत्याही पद्धतीत हे प्रमाण आम्हाला मानायचं नाही. का मानायचं नाही? 4 प्रकाराने तर्क देतात आणि 4 प्रकाराने तर्क देत असताना प्रमाण कशाला म्हटलं पाहिजे या गोष्टीच्या संबंधाने काही अल्पसा प्रयत्न त्यांच्याकडून होतो. आणि ते सांगत असताना काल 4 शंका उद्धृत सौगतांनी केल्या होत्या. त्यापैकी त्या शंकेचा विचार करीत असताना पहिली शंका अशी सांगितली गेली की जी प्रमाणाने सिद्ध होणारी गोष्ट असते, म्हणजे प्रत्यक्षाने सिद्ध असलेली गोष्ट असते की जी मला माहिती आहे, नदी आहे, पर्वत आहे, आकाश अधिक आहे, हे सगळं मला दिसतंय ना, हे मला अनुभवाला येते ना. मग या अशा असलेल्या अनुभवाला येणाऱ्या वस्तूंच्या संबंधाने, पदार्थांच्या संबंधाने वेदात आलेलं, श्रुतीत आलेलं जे काही वाक्य ते काय प्रमाण मानायचं? जी गोष्ट मला प्रत्यक्षाला आहे, अनुभवाला आहे, ती गोष्ट जर उपनिषदात असेल, ती गोष्ट जर वेदात असेल तर आम्ही ती मानू असं म्हणणं जसं मूर्खपणाचं ठरेल. या एका असलेल्या गोष्टीवरून, या एका असलेल्या तर्कावरून बुद्धादी मतवादी म्हणतात की ही असं असलेलं अन्याने सिद्ध होणारं, प्रत्यक्षाने अनुभवाने सिद्ध होणारं आणि त्याचं प्रतिपादन करणारं औपनिषदिक प्रमाण हे प्रमाणच नाही असं आम्ही मानतो. उदाहरण देत असताना त्यांनी सांगितलं नद्यास्तीरे फलानी संती, नदीच्या तीरावर फळांची झाडं आहेत वा फळे हे असं त्यांनी सांगितलं असता ती झाडं दिसत नाहीत का? फळं कळत नाहीत का? डोळ्यांनी त्यांचं ज्ञान होत नाही का? डोळ्यांनी त्यांचं ज्ञान होतं. ज्या अर्थी डोळ्यांनी ज्ञान होतं त्या अर्थी दृश्यत्व या विभागात जातात का जात नाहीत? दृश्य या विभागात जातात. आता असं असलेलं सगळं, स्थूलतेत असलेलं सगळं जे मला कळतंय, ज्ञान होते, त्याच्यासाठी या औपनिषदिक प्रमाणाची गरज आहे का? हे जर मला सांगितलं की नद्यास तीरे फलानी संती असं जर मला कोणी म्हटलं तरच मला कळेल काय नदीच्या ठिकाणी झाड आहेत म्हणून, नदीच्या तीरावर फळ आहेत म्हणून. का मी बघितल्यावर सुद्धा मला ते कळतं? मी बघितल्यावर सुद्धा कळतं. त्यामुळे औपनिषदिक या प्रमाणांची कोणतीही आवश्यकता नसल्या कारणानं हे प्रमाणच नाही असं मी मानतो. प्रमाण नाही असं म्हणत असताना प्रमाणांची तिथे उपस्थिती आहे, वैदिकतेत वेदात त्याची उपस्थिती आहे म्हणून प्रमाण ती मानली पाहिजेत असा त्याचा अर्थ करता येणार नाही. सार्थकता आणि निरर्थकता
याच्यावरून मात्र प्रमाण मानायची का न मानायची अशा पद्धतीचा अर्थ आपल्याला सांगावा लागतो. प्रमाणांची सार्थकता कशात आहे तर प्रमेयाचं ज्ञान करून देण्यामध्ये, प्रत्यय आणून देण्यात प्रमाणांची सार्थकता असते. जर ती सार्थकता नसेल, प्रत्यय व्यवहार जर होत नसेल तर प्रमाण निरर्थक आहे, म्हणजे प्रमाण मानलं नाही तरी चालेल अशा पद्धतीची व्यवस्था आपल्याला सांगता येते. त्या एका असलेल्या दृष्टीचा विचार करून त्या एका तर्काने इथे आपल्याला सांगता येतं की नद्या स्थिरे फलानी संती, असं जर प्रमाण उपलब्ध असेल आणि जर ते मला प्रत्यक्षाने कळत असेल तर हे प्रमाण आम्ही मानित नाही. म्हणजे प्रमाणांच्या प्रामाण्यावर घेतलेली शंका आहे. प्रमाण इथे मानलं नाही तरी काम भागतंय ना, मग प्रमाण मानायचं का अशा पद्धतीत पहिली शंका इथे निश्चित होते. दुसरी शंका उद्धृत करताना इथे म्हटलं गेलं की सिद्ध वस्तू आहे आणि ज्या सिद्ध वस्तूचं एका प्रमाणाने निदर्शन होतं आणि प्रमाणांतराने त्याच सिद्ध वस्तूविषयी विरुद्ध अर्थ निर्देशित होतो वा प्रतिपादला जातो. म्हणजे प्रमाणांतराने सिद्ध असलेल्या वस्तूच्या संबंधाने असिद्ध भाव प्रतिपादन जर होत असेल, विरुद्ध भाव जर प्रतिपादन होत असेल तर ते प्रमाण काय कामाचं? आदित्यो युपहा. उदाहरण देतात, आदित्य युप आहे म्हणजे खांब आहे, स्तंभ आहे, यज्ञ प्रक्रियेतला तो भाग आहे. यज्ञाच्या ठिकाणी खांब आहे आणि त्या खांबाला संज्ञा दिली काय? आदित्य आहे. आता आदित्य म्हणजे खांब असतो का? आदित्य म्हणजे सूर्य आहे. सूर्य कसा दिसतो? वर आहे. पृथ्वीवर सूर्य आहे का? सूर्य पृथ्वीवर नाही. सूर्य कसा आहे? तेजवान आहे, प्रकाशित करणार आहे. मग तो लंबूळ काय का ककोल दिसतो? याचा विचार केला असता तो स्वप्रकाशित अशा स्वरूपाचा आहे, प्रकाशक अशा स्वरूपाचा तो आहे. असा असलेला सूर्य युप होतो, स्तंभ होतो. सिद्ध आहे का सिद्ध नाही? सूर्य नावाची वस्तू सिद्ध वस्तू आहे का सिद्ध वस्तू नाही? म्हणजे काय? माझ्या ज्ञानाचा विषय होते का होत नाही? माझ्या डोळ्यांनी ती कळते का कळत नाही? कळते ना, याला म्हणायचं प्रत्यक्षाने ज्याचं ज्ञान होतं त्या अशा असलेल्या वस्तूला आम्ही सिद्ध वस्तू म्हणतो. मग ती सिद्ध वस्तू जशाला तशी आहे, आत्ता ज्ञान तिचं होत आहे. मग अशा असलेल्या सिद्ध वस्तूच्या संबंधाने एका प्रमाणाने सिद्ध वस्तू आहे आणि त्याच वस्तूचं प्रमाणांतराने विरुद्ध दिशेने ज्ञान करून देणं वा प्रतिपादन करणारी श्रुती असणं, त्या श्रुतीला प्रमाण मानता का? तो आदित्य म्हणजे युप आहे असं जे कथन केलं गेलं, म्हणजे युपाला आदित्य समजलं गेलं वा सांगितलं गेलं, या श्रुतीला काय म्हणून प्रमाण मानावं? या श्रुतीला कोणत्याही पद्धतीत प्रमाण मानता येत नाही असा विचार करावा लागतो. काही इतर धार्मिक लोक आहेत की ते पूर्वी त्यांच्या धर्मग्रंथामध्ये असं सांगितलं गेलं की पृथ्वी सपाट आहे. पृथ्वी कशी आहे? सपाट आहे. कशावरून सांगितलं गेलं त्यांनी? पृथ्वी सपाट आहे म्हणून. चालत जातोय ना, जिकडे जावं तिकडं समसमानता दिसते ना, याच्यावरून सांगितलं गेलं. पुन्हा कुणी मंडळींनी सांगितलं की पृथ्वी गोल आहे. मग गोल पृथ्वी नाही हे सांगत असताना तर्क काय दिला त्या धार्मिक लोकांनी? की तर्क असा दिला, जर पृथ्वी गोल राहिली असती तर आपण वर आणि कुणीतरी खाली असं राहिलं असतं. आणि पृथ्वीवर तर सगळीकडे पाणी आहे, मग वर असलेलं पाणी टिकेल आणि खाली असलेलं पाणी गळून जाईल ना, पडेल ना खाली. ज्या अर्थी पाणी पडत नाही, पाणी जशाला तसं राहतं, त्या अर्थी काय आहे? पृथ्वी सपाट आहे. पृथ्वी सपाट असते का? प्रत्यक्षाने ज्या गोष्टीचं ज्ञान झालं. आता इथे अन्य प्रमाणांचा विचार सोडा, औपनिषदिक प्रमाणांचा विचार सोडा, पुराणांच्या प्रमाणांचा विचार सोडा. आत्ता बाहेरून पृथ्वीला बघण्याची सोय आहे का? सोय नाही. बाहेरून चंद्रावर जाऊन पृथ्वीला बघितले का? बघितले नाहीत? बघितले. तिथून फोटो आले का? आले नाहीत? आले. सपाट दिसली का गोल दिसली? गोल दिसली ना. आता त्या प्रमाणांची उपयुक्तता काय शिल्लक राहिली? जरी धर्मग्रंथात असले तरी जी पृथ्वी सपाट आहे असं सांगणारं जे प्रमाण आहे त्यांची उपयुक्तता काय राहिली? प्रामाण्य काय त्या गोष्टीत राहिलं? प्रत्यक्षाने सिद्ध असलेली गोष्ट दिसते ना की पृथ्वी गोल आहे आणि हे सपाट म्हणतायत.
मग या विरुद्ध अर्थाचं प्रतिपादन करणारी आणि सिद्ध वस्तूविषयी करणारी अशी असलेली जरी श्रुती असेल तरी ती श्रुती सुद्धा कोणत्याही पद्धतीत प्रमाणित नाही असं सोबत म्हणतात. म्हणजे प्रमाण आम्हाला मानता येत नाही म्हणून आम्ही यांना प्रमाण मानणार नाही असं ते म्हणतायत. पुढे जाऊन सांगतात की संशयास्पद ज्ञान निर्माण करणारी प्रतिपादन करणारी अशी श्रुती तरी कोणत्या पद्धतीत प्रमाण मानायची? स्थाणुर्वा पुरुषोवा असं सांगणारी श्रुती आहे, औपनिषदिक वाक्य आहे. मग त्या उपनिषद वाक्याला प्रमाण मानायचं काय? तिथे संशय निर्माण होतो. संशय निर्माण करणारी श्रुती प्रमाण आम्ही मानत नाही असं ते म्हणतात. आणि दुसरं प्रमाण देतात, को हि तद्वेद यद्यस्मुष्मिन लोकेस्ति वा न वा. अमुष्मिन लोक, स्वर्गादी लोक ते आहेत का नाही कुणी बघितलंय असं म्हणतात. म्हणजे त्याच्याविषयी शंकास्पद भाव निर्माण करतात. म्हणजे आहे का नाही अशा पद्धतीचा भाव निर्माण केला जातो. म्हणजे संशयास्पद असलेल्या या श्रुतींना मानता येत नाही. आणि पुराण श्रुतींचा, पुराण वाक्यांचा जर आश्रय घेतला तर स्वर्ग आहे का नाही, नरक आहे का नाही, पाप पुण्याची व्यवस्था लावावी लागते का नाही, पुराणांचा विचार सोडा. भगवंताच्या स्वतः सांगितलेल्या गीतेमध्ये पुण्यमय असलेल्या स्वर्ग लोकाचा विचार आहे का नाही, नरक लोकाचा विचार आहे का नाही. भगवंताच्या असलेल्या वाक्यात जर तो विचार येतोय, पुराणातही जर तो विचार येतोय आणि पाप पुण्याची संगती भोगाच्या दृष्टीने जर स्वर्ग नरक पुनर्जन्म पूर्वजन्म यांना न मानता जर लावता येत नसेल तर कोणत्याही पद्धतीत यांना अमान्य करता येणार नाही. आणि उपनिषद श्रुती तर अशी सांगते, वा न वा, वा न वा असा तो अर्थ आहे. वा न वा असा मराठी शब्द नाही येतो. वा न वा, आहे किंवा नाही, आहे का नाही हे माहीत नाही अशा पद्धतीचा अर्थ त्यांनी सांगितला असल्या कारणानं जिथे एक सिद्ध आहे आणि त्याच सिद्ध असलेल्या वस्तूच्या संबंधाने संशयास्पद भूमिका निर्माण करणारे वाक्य प्रमाण मानायचं तरी कसं? प्रमाण मानता येत नाही. भ्रम निर्माण करणारं वाक्य प्रमाण मानता येतं का? मानता येत नाही. आणि संशयासारखं घोर तर दुसरं पापच नाही. मग ज्याच्या ठिकाणी संशय निर्माण करण्याची योग्यता आहे वा संशय ज्याच्याने निर्माण होतो असं जे वाक्य आहे त्या वाक्याला प्रमाण कसं काय मानता? त्या वाक्याला कोणत्याही पद्धतीत प्रमाण मानता येत नाही. चौथ्या शंकेच्या संबंधाने विचार करत असताना ते म्हणतात की अर्थ प्रतिपादन करण्यातच असमर्थ अशी वाक्य वेदात आपल्याला सापडतात. उदाहरण ते देतात, भेरी नावाचा शब्द आहे, भेरी घोष, अर्थ प्रतिपादन त्याच्यातून कोणत्याही पद्धतीत होत नाही. म्हणजे सिद्ध वस्तूच्या संबंधाने अर्थ प्रतिपादन करण्यामध्ये असमर्थता त्याची निश्चित आहे. त्यामुळे कोणत्याही पद्धतीमध्ये त्याच्या ठिकाणी सामर्थ्य नाही, त्यामुळे प्रमाण मानता येत नाही. दुसरी वाक्य देतात, हुंफट वौषट. हे काय वाक्य? या वाक्यांना काही अर्थ आहे का? स्तोत्रादिकांच्या संबंधाने विचार करीत असताना त्या गोष्टींचा विचार केला गेला की इथे हे वाक्यांना अर्थ सापडतो का? कोणत्याही पद्धतीत या वाक्यांना अर्थ सापडत नाही. ते स्तोत्र पहा, स्तोत्रामध्ये लम 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 लम, हम 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 हम, वम 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 वम, वेगवेगळी अशी अक्षर येतात की जे अनुस्वार सहित आहेत. यांना काही अर्थ सापडतो का? सौगत बुद्धादी म्हणतात यांना काय अर्थ सापडायचा आहे? यांच्यामध्ये कोणताही अर्थ नाही. त्यामुळे अर्थ प्रतिपादनामध्ये असमर्थ असलेले हे असल्यामुळं यांना काय प्रमाण मानायचे? यांना कोणत्याही पद्धतीत आम्हाला प्रमाण मानता येत नाही. आणि या सगळ्यांचा साठा वेदात असल्यामुळं वेदाला आम्ही प्रमाण मानित नाही, म्हणून नास्तिकता त्यांच्या ठिकाणी आली. मग वेदाला आम्ही प्रमाण मानत नाही असं ज्यावेळी ठरतं त्यावेळी आपसुका काय गोष्ट सिद्ध होते? तत्वमसी महावाक्याला तरी प्रमाण काय मानायचे? लाख पद्धतीमध्ये जीव ब्रह्मैक्य जरी सिद्ध होत असेल, कोणत्याही संबंधाने कोणत्याही लक्षणेने जरी ते सिद्ध होत असेल तरी त्या वाक्यावर जर प्रमाण मानायचं नाही वा प्रमाण अशा पद्धतीत मानता येत नाही अशी जर शंका निर्माण झाली, उद्धृत झाली
तर ते महावाक्य खंडित होतं आणि आपसुका जीव ब्रह्मैक्यता ही सुद्धा खंडित होते. कोणत्याही पद्धतीत काहीही एक शिल्लक राहत नाही. त्यामुळे आत्म्याचा वगैरे विचार सुद्धा शून्यात परावर्तित होतो, शून्यात परिणित होतो असा आपल्याला विचार करावा लागतो. म्हणजेच महावाक्य प्रमाण नाही असं सौगत बुद्धादी मानतात, सांगतात. खरंच ती गोष्ट आहे का? सुरेश्वराचार्य या गोष्टीचा विचार करीत असताना क्रमाक्रमाने त्याचा विचार करतात आणि सांगतात की हे सगळी दिलेली उदाहरणं, ही सगळी असलेली उदाहरणं पराक वस्तूची दिली का प्रत्येक वस्तूची दिली? समाधानामध्ये पहिला प्रश्न उपस्थापित करतात आणि सांगतात पराक म्हणजे बाहेरची, प्रत्यक म्हणजे आतली, आत्म्याच्या संबंधाची वा आत्माच. प्रत्यक म्हणजे आत्मा, त्याच्या संबंधाची ही सगळी उदाहरणं आहेत. का पराक म्हणजे बाह्य विषयाच्या संबंधाची ही सगळी उदाहरणं आहेत. स्थाणुर्वा पुरुषोवा, पराक विषयाच्या संबंधाचं उदाहरण जे स्थाणू आहे का पुरुष आहे असा जो भ्रम, जे झाडाचा खुंटा बुंदा की जो कापला गेलेला आहे आणि लांबून बघणाऱ्या व्यक्तीला काय वाटलं पाहिजे? कुणीतरी पुरुष थांबलाय काय असं दिसलं पाहिजे. कारण का बुंदा दिसतो ना, उंचीचा असतो. कुणीतरी थांबलंय का, कुणीतरी पुरुष थांबलाय का असा त्याला भ्रम होतो का होत नाही? हे आत्म्याच्या संबंधाचं वर्णन आहे का बाह्य विषयाच्या संबंधाचं वर्णन आहे? जगतातल्या विषयाच्या संबंधाचं वर्णन आहे का आपलं वर्णन? आदित्यो युपहा पराक वस्तू आहे का आत्मवस्तू आहे? पराक आहे ना, बाहेर आहे ना, प्रत्यक्षादी प्रमाणाने सिद्ध होणार आहे ना. प्रत्यक्ष शब्द, अनुमान, उपमान, अर्थापत्ती, अनुपलब्धी यांचा विषय होणारे हे सगळे आहेत ना. दृश्यत्व या गटात येणारे हे सगळे आहेत ना. द्रष्टा, दर्शन, दृश्य या सगळ्या त्रिपुटी प्रक्रियेत येणार आहेत ना. प्रत्यय, व्यवहार, सिद्धी, स्तव असलेले हे सगळे आहेत ना. मग यांच्या संबंधाने विचार करीत असताना इथे ही गोष्ट सिद्ध होऊ शकते की प्रमाण मानायचं का मानायचं नाही. पराक वस्तूचा विचार करता का आत्मवस्तूचा विचार करता? बाहेरच्या लोकांचा विचार करायचा आणि बाहेरच्या लोकांचा विचार करून, बाहेरच्या लोकांच्या वर्तवणुकीचा विचार करून, अमुक घरात अशीच लोक आहेत, घराच्या बाहेर वर्तवणूक करणाऱ्या लोकांचा विचार करून घरात राहणारे लोक सुद्धा तशीच असतील अशा पद्धतीचा अर्थ काढणं जसं निरर्थक ठरतं, याच पद्धतीने बाहेरच्या असलेल्या वर्तवणुकीवरून, बाहेरच्या असलेल्या पदार्थाच्या प्रत्यय व्यवहारावरून प्रत्येक वस्तूच्या संबंधाने निर्णय कोणत्याही पद्धतीचा करता येणार नाही असा विचार आपल्याला करावा लागतो. म्हणजे आत्म्याच्या संबंधाने विचार करा. आत्मा प्रमाणांतराने सिद्ध होतो का? प्रमाणांतराने त्याच्यात संशय निर्माण होतो का? प्रमाणांतराने विरुद्धार्थ त्याच्या ठिकाणी सिद्ध होतो का? का असमर्थ अशा असलेल्या पदाने तो उपलक्षित होतो? कोणत्याच पदाने उपलक्षित होत नाही असा आपल्याला विचार करावा लागतो. म्हणजेच औपनिषदिक श्रुतीने सुद्धा त्याचं ज्ञान होत नाही का असंही म्हणता येत नाही. का म्हणता येत नाही? तर आत्मा, प्रत्येक वस्तू, त्वम पदलक्ष हे प्रत्यक्षादी प्रमाणांचा विषयच नाही ना. वारंवार या गोष्टीचं चिंतन करून आलो असल्या कारणानं विस्तार याचा जास्ती न करता असं लक्षात येतं की प्रत्यक्षादी प्रमाणांच्या साह्यानं सिद्ध होणाऱ्या वा निर्माण झालेल्या या तर्कांचा विचार आत्मा नाहीये, प्रत्येक नाहीये. त्यामुळे आत्मसंबंधाने कोणत्याही पद्धतीत याचा आपल्याला विचार करता येत नाही. प्रत्यक्ष प्रमाणाने आत्मा सिद्ध होऊ शकत नाही. प्रत्यक्ष प्रमाणाचा तो विचार होऊ शकत नाही. उपजीव्य असलेलं प्रत्यक्ष असल्यामुळे त्याच्या अनुसारेनं उपजीवक असलेल्या अनुमानादी प्रमाणांच्या साह्याने सुद्धा ही गोष्ट कोणत्याही पद्धतीत सिद्ध होत नाही. मग ही दिलेली जी सगळी उदाहरणं आहेत, ही दिलेली सगळी उदाहरणं जी औपनिषदिक वाक्यांची दिली ती काही ना काहीतरी तिथल्या असलेल्या प्रसंगाच्या संबंधाने दिली.
प्रत्यक्ष ज्ञानाच्या संबंधाने विचार करीत असताना नद्या स्थिरे फलानी संती, नदीच्या ठिकाणी फल आहेत असं उदाहरण दिलं गेलं. मग प्रत्यक्ष प्रमाणाचं ते उदाहरण आहे ना, की प्रत्यक्ष वस्तू आम्हाला कळते आणि तिच्या सिद्धीसाठी म्हणून आम्ही प्रमाण देतो असा कोणताही अर्थ तिथे अभिप्रेत नाही. म्हणजे उपनिषदात जर ते वाक्य असेल तर ती वस्तू सिद्ध आहे असं म्हणणं इथं कोणत्याही पद्धतीचं नाही. प्रत्यक्ष ज्ञानाच्या संबंधाने उदाहरण देत असताना मात्र त्याची उद्घोषणा आहे असं आपल्याला म्हणावं लागतं. पहिल्या शंकेचं निवारण या ठिकाणी होतं. दुसऱ्या शंकेचं निवारण करीत असताना सांगतात आदित्य उपहा, संज्ञा आहे, उपमा आहे. आणि उपमा प्रशंसा या अर्थाने दिली असते. अमुक अमुक एक स्त्री आहे आणि चंद्रमुख आहे म्हणजे खरंच चंद्र तिच्या तोंडावर येऊन राहतो काय? नाही, उपमा आहे ना, तोही सुंदर आहे, त्याच्या ठिकाणी सौंदर्य, इकडे सौंदर्य. मग उपमा अलंकारिक भाषेत अर्थवादात्मक बोलत असताना काय सांगितलं जाईल? हो, त्याच्यासारखा आहे, अमुकासारखा आहे. एखादा व्यक्ती श्रीमंत असतो, मग त्याच्या श्रीमंतीचं वर्णन करीत असताना म्हटलं काय जातं? कुबेरासारखा आहे. मग कुबेर आहे तो कुबेर नसतो. किंवा शेजारी जर अति श्रीमंत असेल, अति आनंदी असेल आणि हाही आनंदी असेल तर अन्य काय म्हणेल? याच्यासारखाच हा आनंदी असतो, तो म्हणजे आहे. नाही, उपमा दिली. त्यामुळे प्रमाणाच्या विषयी संशय इथे निर्माण करता येणार नाही. म्हणून कोणत्याही पद्धतीमध्ये त्या असलेल्या वाक्याचं खंडन तुम्हाला करता येत नाही. तिसऱ्या शंकेचं उत्तर देत असताना सुरेश्वराचार्य म्हणतात की स्थाणुर वा पुरुषो वा असं सांगत असताना त्या स्थाणूविषयी की जी खरी आहे, व्यावहारिक आहे, सत्य आहे, त्या स्थाणूविषयी सामान्य विशेष भाव निर्माण झाला. आणि सामान्य विशेष भाव निर्माण झाल्यामुळं स्थाणू एका पुरुषाशी शंका निर्माण झाली. आत्म्याविषयी ती शंका निर्माण होते का? त्या बाह्य असलेल्या व्यावहारिक असलेल्या पदार्थाच्या संबंधाने सामान्य विशेष भाव निश्चित आहे, त्यामुळे तशी तिथे शंका निश्चित निर्माण होणार. त्यामुळे त्या प्रमाणाला तुम्हाला खोडता येणार नाही. आत्म्याविषयी सामान्य विशेष भाव निर्माण होतो का? आत्म्याविषयी कोणत्याही पद्धतीत सामान्य विशेष भाव आत्म्याच्या ठिकाणी राहणार नाही असं आपल्याला म्हणता येतं. वृत्तीच्या आधारे, अंतःकरणाच्या आधारे, अज्ञानामुळे, अज्ञान कार्यरूप असलेल्या अंतःकरणामुळे सामान्य विशेष भावाची प्रतीत येईल ही गोष्ट निराळी आहे. पण आत्म्याच्या ठिकाणी सामान्य विशेष भाव असतो काय? आत्म्याचे धर्म सामान्य आणि विशेषाने भिन्न भिन्न होतात काय? तर कोणत्याही पद्धतीत आपल्याला सांगता येत नाही. का सांगता येत नाहीत? यत् साक्षात अपरोक्षात असं असल्यामुळे, हे साक्षात आहे आणि अपरोक्ष स्वरूपाचं असं असल्यामुळे सामान्य विशेष भाव त्याच्या ठिकाणी सांगता येत नाही. हातात रज्जू आहे म्हणजे साक्षात आहे, अपरोक्ष आहे, पुढ्यात आहे. काय सामान्य विशेष भाव सांगतात? सामान्यपणाने ज्ञात आहे, विशेषपणाने अज्ञात आहे व विशेष ज्ञात आहे असं काही म्हणता येईल काय? हातात आहे, साक्षात आहे. मग साक्षात असलेल्या वस्तूच्या संबंधाने सामान्य विशेष भावाची प्रतीती नाही आणि त्याच्या ठिकाणी राहतही ती गोष्ट नाही. त्यामुळे आत्मा हा साक्षात आहे, ज्ञात आहे, आत्मा व्यापक आहे, ब्रह्म आहे, चैतन्य आहे. माहित नाही, अनुभवाला नाही असं म्हणता येत नाही. साक्षात असल्या कारणानं सामान्य विशेष भावाची कोणतीही संगती त्याच्या संबंधाने तुम्हाला लावता येणार नाही असा आपल्याला विचार करावा लागतो. अचेतन पदार्थांच्या संबंधाने सगळ्या असलेल्या प्रत्यक्षादी प्रमाणांची गती आहे ना की चैतन्याच्या संबंधाने त्याची गती आहे. शब्दाचा जरी विचार केला तरी येतो वाचो निवर्तन ते असंच म्हणावं लागतं. अनुमानाचा जरी विचार केला तरी तिथे कोणत्या प्रकारचा हेतू तुम्ही देता? आत्म्याच्या ज्ञानासाठी म्हणून कोणत्याही प्रकारचा हेतू देता येत नाही. म्हणजे लिंग ते देता येत नाही. लिंगावरून, हेतूवरून साध्य ज्ञान होत असतं. त्यामुळे त्या देहादी या इंद्रियांवरून आत्म्याच्या संबंधाने ज्ञान कोणालाही प्राप्त करून घेता येणार नाही. अशा पद्धतीचा विचार आपल्याला करावा लागतो. शिवाय
शंकराचार्य या ठिकाणी असं सांगतात की जे अनुमान प्रमाण असतं ते श्रुतीचं अनुग्राहक असं असतं. श्रुतीच्या प्रमाणे वागणारं ते असल्यामुळं त्या अनुमान प्रमाणांची गती सुद्धा आत्म्याच्या ठिकाणी जाते असं आपल्याला म्हणता येत नाही. वा अनुमान प्रमाणाने तर्काने जर तुम्ही अन्य वस्तूची सिद्धी जर करू लागलात तर ती अन्य वस्तूची सिद्धी शास्त्रसंमत नाही व असिद्ध आहे असंच म्हणावं लागतं. कारण का श्रुतीच्या अनुसारेण चालणारं अनुमान प्रमाण आहे असा आपल्याला विचार करावा लागतो. दुसऱ्या पद्धतीत विचार करीत असताना शेवटच्या असलेल्या शंकेचं निवारण करीत असताना सुरेश्वराचार्य या ठिकाणी म्हणतात की ज्याला आत्मा काय अनात्मा काय या गोष्टींचीच माहिती नाही, आत्म्याच्या संबंधाने भेद अभेद या सगळ्या कोणत्याही गोष्टींची माहितीच नाही, अशा असलेल्या मूढ बुद्धीच्या संबंधाने वा त्यांनी दिलेली उपमा आहे पुरुषाकार असलेला मातीचा जो गोळा आहे त्याला हे माहिती नसल्या कारणानं तिथल्या असलेल्या पदपदार्थांचं ज्ञान त्याला होईल तरी कसं. त्यामुळे या वंशटादी असलेल्या जी काही पद आहेत किंवा जे पदार्थ आहेत त्यांचे जे अर्थ आहेत, पदाचे जे अर्थ आहेत म्हणजे पदार्थ आहे, त्याच्या संबंधाने त्याला कोणत्याही पद्धतीत ज्ञान निश्चित होणार नाही. त्यामुळे त्याचा विचार त्यांनी करू नये. ज्यावेळी तो श्रवण करेल सांप्रदायिक होईल, सिद्ध होईल म्हणजे अर्थसिद्ध ज्याच्या ठिकाणी होईल असा तो, त्याला मात्र ही गोष्ट आम्ही निश्चित सांगू की याचा अर्थ काय असतो. दुसऱ्याला मात्र याचा आम्ही अर्थ सांगणार नाही वा त्याला तो अर्थ कळणार नाही अशा स्वरूपाचं चिंतन करून सुरेश्वराचार्य म्हणतात त्याला हे अर्थ कळणार नाही. प्रभाकर मतवादी काल चिंतन केल्याप्रमाणे प्रभाकर मीमांसक हे या तत्वमसी महावाक्यावर आक्षेप घेत असताना सांगतात की ही अभिदायक श्रुती आहे. तत्वमसी आम्ही मानतो, मीमांसक आहेत, पूर्वमीमांसक आहेत, हे कोणत्याही पद्धतीत श्रुतीला अप्रमाण मानणारे नाहीत, श्रुतीचा अनादर करणारे नाहीत. जो जो म्हणून श्रुतीचा अनादर करेल तो म्हणून निश्चित अनर्थाची प्राप्ती करून घेईल आणि अर्थ अप्राप्तीपासून लांब जाईल. अर्थ अप्राप्ती ही त्याला निश्चित होईल, अनर्थाची प्राप्ती मात्र त्याला झाल्याविना राहणार नाही. म्हणजे आत्म्याचं चिंतन करीत असताना, तत्वाचं चिंतन करीत असताना अतत्वाच्या ठिकाणी त्याचा हात जाईल आणि शून्यामध्ये परिवसान होऊन कोणतीच गोष्ट त्याच्या हाती लागणार नाही. अशा पद्धतीचं चिंतन आपल्याला करता येतं. प्रभाकर मीमांसक हे पूर्व मीमांसक असल्या कारणानं कोणत्याही पद्धतीत वेदाचा अनादर करणारे नाहीत. वेदाला मानणारे असल्यामुळं, श्रुतीला मानणारे असल्यामुळं ते शंका उत्थापित करतात की तत्वमसी ही श्रुती आहे की जी अज्ञान निवृत्त्यर्थ म्हणून आपण सांगितली, सिद्धांत पक्षाला म्हणताय, उत्तर पक्षाला म्हणताय. ही श्रुती कसली आहे? प्रकार केले. एक अभिदायक श्रुती असते आणि एक विधायक श्रुती असते. विधायक श्रुतीचा अर्थ विधात्री श्रुती असं अर्थसंग्रहाच्या दृष्टीने आपल्याला चिंतन करता येतं. विधात्री म्हणजे काय? विधी प्रतिपादन करणारी श्रुती. अग्निहोत्रम जुहोती, अग्निहोत्र करा, हे करा वगैरे जे सांगितलं गेलं, अमुक केलं पाहिजेत, अमुक केलं नाही पाहिजेत, अमुक केलं पाहिजेत असं सांगणारी जी म्हणून श्रुती आहे तिला म्हणा विधात्री म्हणजे विधायक श्रुती. विधी प्रतिपादन जिथे जिथे म्हणून होतो तिथे तिथे विधात्री श्रुतीचा आपल्याला अर्थ आहे, विधात्री ती श्रुती आहे असं आपल्याला सांगता येतं. तत्वमसी या वाक्यात कोणता विधी सांगितला? करा म्हणून काही सांगितलं का? नाही. तत्वम असी ते तू आहेस एवढं चिंतन जर ती श्रुती सांगत असेल, ते तू आहेस, याच्यामध्ये काय करायला सांगितलं? काही करायला सांगितलं नाही. बर कशाचा निषेध केला का? कशाचाही निषेध केला नाही. सांगितलं तिसरंच, जिथे विधी नाही, विधायकता नाही, लिंग हे प्रत्ययादी नाहीत, त्या अशा असलेल्या केवळ अभिदायक श्रुतीवरून
कोणत्याही पद्धतीत कसल्याचं निवारण होणार. त्याला प्रमाण अज्ञान निवारणासाठी सर्वथैव मानता येणार नाही असं आपल्याला म्हणावं लागतं. कधी याला प्रमाण मानतात? वेदवाक्य, त्यामुळे याला अप्रमाण म्हणा असं कोणत्याही पद्धतीत प्रभाकर मीमांसक म्हणत नाहीत. तर ते म्हणतायत की या प्रमाणाला कोणत्या पद्धतीत प्रामाण्य येईल? अन्य प्रमाणाचं साह्य झाल्याविना याला प्रमाणत्व येईल का? या गोष्टीचा विचार करताना ते म्हणतात, उदाहरण देतात. अभिदायक श्रुती म्हणजे केवळ अभिधान केलेली श्रुती, त्याच्यात काही सांगितलं नाही, अमुक करा म्हणून सांगितलं नाही आणि अमुकाचा निषेध आहे असंही सांगितलं नाही. असं हे श्रुती केवळ संबंध सांगितला, केवळ काहीतरी आहे एवढंच म्हणून सांगितलं, अशी अभिदायक श्रुती. उदाहरण देतात. कधी प्रमाण मानतात या अभिधान श्रुतीला? नदीच्या किनाऱ्याला 5 फळांची झाड आहेत. नद्या असतील रे फलानी सती. उदाहरण घ्या. नदीच्या ठिकाणी फळ आहेत, नदीच्या तीरावर फळ आहेत, असं एवढं मी वाचलं, प्रमाण मानू का? एक पुस्तक घेतलं आणि त्या पुस्तकात मी वाचलं की नदीच्या ठिकाणी 5 फळ आहेत, नदीच्या तीरावर 5 फळाची झाड आहेत, एवढं जर मी वाचलं, प्रमाण मानायचं का त्याला? नाही, त्याला प्रमाण मानता येणार नाही. मग खरं आहे का खरं नाही? हा कोणीतरी लिहिले म्हणजे असलं पाहिजे, पण खरंच असलं पाहिजेत का? खरंच आहे का ते? या गोष्टीचा विचार करीत असताना आपल्याला सांगावं लागतं की अन्य पुरुषाने, अन्य प्रमाणाने म्हणजे प्रत्यक्ष प्रमाणाने नदीच्या ठिकाणी जाऊन जर त्यांनी ती झाडं पाहिली आणि त्यांनी जर येऊन मला सांगितलं, अरे त्या नदीच्या ठिकाणी खरंच झाडं आहेत, फळांची झाडं आहेत, आणि मी वाचलंय, आता काय होईल? हो हो, तुम्ही जे म्हणताय ते मी वाचलेलं आहे, म्हणजे आता प्रामाण्य आलं का? आलं नाही. आता प्रामाण्य आलं. केवळ जी गोष्ट वाचलेली असते त्याला आम्ही प्रमाण मानत नाही, ते अभिधान आहे, केवळ लिहिलेले अभिदायक आहे. आता विधायकता काय झाली? तिथे नदीच्या किनारी झाड आहेत, तिथली फळं घेता येतील. अन्य पुरुष सांगतोय घेता येतील. जे विधायकता त्या श्रुतीला आली का आली नाही, त्याचं बोलणं विधायक झालं का झालं नाही, विधी प्राप्त झाला का झाला नाही, काहीतरी कर असं तिथं सांगितलं गेलं का गेलं नाही. आता त्या प्रमाणाला प्रमाणांतराने निश्चित अर्थ प्राप्त होतो असा आपल्याला विचार करावा लागतो. नेती नावाचं प्रमाण असतं की जे वेदांत शास्त्रामध्ये प्रसिद्ध आहे. नेती, हे नाही, हे नाही, काय नाही, हे नाही म्हणजे नेमकं काय नाही? म्हणजे या प्रमाणाला, या श्रुतीला अन्य प्रमाणाची अपेक्षा आहे का? अपेक्षा नाही. अर्थसिद्धीला हे नाही म्हणजे नेमकं काय नसतं? अमुक नाही म्हणजे काय? हेचा विषय काहीतरी असला पाहिजेत का नको? आणि तो कुठेतरी प्रतिपादन केला पाहिजेत का नको? त्या गोष्टीचं चिंतन करीत असताना त्या प्रमाणाचा अर्थाच्या प्रतिपादनासाठी अन्य प्रमाणाच्या अर्थाचं प्रतिपादन होणं, अवबोध होणं, ही गोष्ट मात्र निश्चित होते. म्हणजे प्रमाणाला प्रमाणांतराची अपेक्षा अर्थावबोधासाठी निश्चित लागते. असा तिथून अर्थ प्रतिपादला जातो, आकांक्षा शिल्लक राहते. म्हणून त्या पूर्तीस्तव अन्य प्रमाणाची अपेक्षा होते आणि नेती हे नाही या प्रमाणाच्या अर्थसिद्धीसाठी म्हणून सांगितलं काय जातं? विश्वम सत्यम या श्रुतीचा आधार घ्या. विश्वम सत्यम, नेती विश्व हे सत्य आहे, हे नाही. आता मात्र त्या श्रुतीचा अर्थ निश्चित आपल्याला लागतो. विश्व सत्य आहे, हे नाही, ही गोष्ट नाही. मग सत्य काय आहे? मग सत्य ब्रह्म ही गोष्ट निराळी. आता त्याचा अर्थ निराळा लागेल. आता श्रुती प्रश्नार्थक होईल आणि त्याचा अर्थ मग दुसऱ्या श्रुतीने निश्चित सिद्ध होईल. म्हणजे पुढं पडलं. पण श्रुतीला प्रमाणांतराची अपेक्षा अशा पद्धतीत सिद्ध होते आणि नेतीला विश्वम सत्यमनी जसा सार्थकता येते तसं नद्या असती रे फलानी संती या अभिधायक असलेल्या श्रुतीला पुरुष जो अन्य सांगतो की खरंच तिथं फळ आहेत, झाड आहेत आणि ती घेतली पाहिजेत, वाघे असं जे सांगितलं जातं त्यानेच होतं. इथे प्रभाकर मीमांसक म्हणतात तत्वमसी महावाक्य अभिधायक श्रुती आहे, काहीच करायला सांगितलं नाही. मग ही श्रुती अन्य प्रमाणाने सिद्ध होईल. त्यामुळे आणि अन्य प्रमाण
या शर्तीच्या संबंधाने सापडत नाही. की ऐक्यतेचं प्रमाण कसं काय सापडेल, याला विधायक शर्तीचं प्रमाण कसं काय सापडेल, कोणत्याही पद्धतीत सापडणार नाही. त्यामुळे अज्ञान निवारणासाठी म्हणून ही श्रुती तेव्हाच प्रमाण ठरेल जेव्हा याच्या संबंधाने अन्य कोणती श्रुती विधायक स्वरूपाची, विधात्री स्वरूपाची अशी सिद्ध होते. शंका बरोबर होती. कारण का जिथे विधीच प्राप्त होत नाही आणि अभिधान श्रुती आहे त्या श्रुतीची सिद्धी करता येत नाही. सुरेश्वराचार्य याच्यावर उत्तर देत असताना म्हणतात की अभिधान नावाची जरी ही श्रुती असली, अभिधायक जरी ही श्रुती असली तरी तिला तुम्ही असिद्ध आहे असं म्हणू शकत नाही. का असिद्ध आहे म्हणू शकत नाही, व्यवहारातलं उदाहरण देतात. काय उदाहरण देतात, झोपलेला व्यक्ती आहे, सुषुप्ती अवस्थेतला व्यक्ती आहे. सुषुप्ती अवस्थेतल्या व्यक्तीला उठवता कसं, उत्थानाला आणता कसं, केवळ आवाज देताना. रमेश झोपलाय, मग रमेशला काय म्हणता, रमेश रमेश रमेश. तिसरा हाकेला रमेश उठतो का उठत नाही, उठतो. आता रमेश 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 हे 3 वेळा बोललो किंवा जेवढ्या वेळा बोलायचे तो उठत नाही तोपर्यंत बोललो. आता या रमेश 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 या वाक्यात, या शब्दात कोणता विधी आहे, उठही म्हणलं नाही, झोपही म्हणलं नाही, काहीच म्हणलं नाही, नुसतं रमेश रमेश म्हणलं. रमेश उठतो का उठत नाही, खडबडून जागा होतो ना, काय काम आहे का. आळशी असेल तर झोपू द्या, उठून सांगतो का सांगत नाही. कामाचा असला तर काय काम आहे म्हणेल, आणि काम चुकार असल्यावर झोपू द्या 5 मिनिट 10 मिनिट म्हणतो का म्हणत नाही. सगळेच म्हणतात दुपारी झोपणारे सगळेच म्हणतात 5 मिनिट झोपतो आणि तासाने उठतात. होतं का होत नाही, आज मीच केलं ना त्यामुळं हे सिद्ध आहे सगळेच करतात असं मी मानतो. असं आहे, नुसता आवाज दिला, नुसतं नाव घेतलं, उठला का उठला नाही, मग तुम्ही सामर्थ्य नाही अभिधायक श्रुतीमध्ये आणि अन्य प्रमाणाचं साह्य लागतं असं म्हणता तरी कसं. त्यामुळे एक तत्वमसी महावाक्य हे सामर्थ्यवान आहे की ज्याचं सामर्थ्य असे अज्ञान निवारण करणं आणि जीव ब्रह्मैक्य बोध अवबोध करून देणं हे मात्र निश्चित आहे. अशा पद्धतीचं चिंतन त्या ठिकाणी आपल्या समोर मांडतात. पुन्हा सांख्याचार्य असं म्हणतात की सूर्याच्या संबंधाने चिंतन करा. काय चिंतन करा, सूर्य प्रकाश रूपाचा आहे, रात्र झाली अप्रकाश करतो. प्रकाश रूप आणि अप्रकाश रूप दोन्हींच्या संबंधाने सूर्याचं ज्ञान होतं का होत नाही, सूर्याचं ज्ञान होतं. आता सूर्याला दिवसा प्रकाशमान असल्यामुळे प्रकाशमान म्हणा आणि रात्र झाल्यावर गेला 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 प्रकाश म्हणजे आता काय, सूर्य अप्रकाश रूप झाला. विरुद्ध धर्म एकाच्या ठिकाणी आल्यानंतर आहेपणा सुद्धा आला आणि नाहीपणा सुद्धा आला. प्रकाश रूपताही आली आणि अप्रकाश रूपताही आली. म्हणजे काय झालं, आता दोन्हीही कॅन्सल झाले, नष्ट झाले. म्हणजे सूर्याच्या ठिकाणी आलं काय, शून्य रूपता सिद्ध होते. शून्य, सूर्य काय झाला, शून्य झाला. कारण का दिवसा प्रकाश आलाय आणि रात्री अप्रकाश आलाय म्हणजे सूर्य काय झाला, शून्य सिद्ध होतो. खरा सूर्य शून्य आहे का, सूर्य खरा शून्य असतो का, सूर्य खरा शून्य नसतो. का शून्य नसतो, तो एक आहे आणि सत्य आहे ना, सद एक रूप आहे ना, तो सत आणि एक रूप आहे ना, तो काय आहे. पृथ्वी फिरली म्हणून तुम्हाला अंधार झालाय, तुम्ही पाठ केली म्हणून तुम्हाला दिसना आणि तुम्ही तोंड केलं म्हणून तुम्हाला दिसतं. या एका असलेल्या वर्तवणुकीतून तुम्ही सांगता काय वस्तू नाही, हे वस्तू शून्य असं कसं म्हणता येईल, असं म्हणता येत नाही. स्वतःचा असलेला व्यवहार निराळा, त्या निराळ्या असलेल्या व्यवहारातून ती कोणत्याही पद्धतीत गोष्ट सिद्ध करता येत नाही. मग काहीतरी तिथे सिद्ध आहे असं आपल्याला म्हणावं लागतं. म्हणजे प्रकाश आणि अप्रकाश रूप या हेतूवरून सूर्याच्या ठिकाणी शून्यत्व न देता सूर्य एक सारखा प्रकाश रूप आहे असं तुम्ही अनुमान करता आणि सूर्याचं ज्ञान संपादन करता का करत नाही, सूर्याचं ज्ञान संपादन करता.
महावाक्यानेच जीव ब्रह्मैक्य बोध म्हणजे आत्मबोध होतो असं होईल का? असं होणार नाही. का होणार नाही? या उदाहरणाने आम्ही असं सांगतो की जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तिन्ही असलेल्या अवस्थेमध्ये उत्पत्ती विनाश होतो का होत नाही? उत्पत्ती विनाश होतो. कोणाचा होतो? तिन्ही अवस्थेंचा होतो ना. जागृतीला आलो, स्वप्न सुषुप्ती संपलीये. स्वप्नात गेलं, जागृती सुषुप्ती संपलीये. म्हणजे स्वप्नाचा उदय आणि अन्य दोघांचा विनाश अशी स्थिती त्या स्वप्नावस्थेत आहे. सुषुप्तीत गेला, सुषुप्तीचा उदय आणि जागृती आणि स्वप्नाचा लय म्हणजे नाश अशी स्थिती होते का होत नाही? कोणाच्या संबंधाने होते? कुणीतरी एक जो मी जो आहे त्या स्वतः असलेल्या मीला जागृती स्वप्न सुषुप्ती अवस्था आहे का? जागृती स्वप्न सुषुप्ती म्हणजे मी आहे. जागृती स्वप्न सुषुप्ती म्हणजे मी नाही. मी जागा होतो, मी स्वप्न बघतो, मी झोपतो, मी निराळा आहे. पण तो जो मी निराळा जो साक्षी त्या एका असलेल्या साक्षीला त्या आत्म्याला प्रमाण मानून तीन अवस्था सांगता का सांगत नाही? सांगता. मग या तिन्ही असलेल्या अवस्थेंना हेतू माना. साक्षीला प्रमाण मानताना आणि मग विकारित अशा अवस्था तिला देताना त्या साक्षीला आत्म्याला देताना झोपलाय, उठलाय, स्वप्न बघतोय हे म्हणताना मग त्या एका असलेल्या साक्षीचं आत्म्याचं ज्ञान संपादन करायचं जर ठरतंय तर ह्यांना हेतू माना. उठतोय ना म्हणजे साक्षी आहे, उठला जागृतीत आहे ना मग याचा कुणीतरी आत प्रेरक साक्षी आहे. साक्षी कळला का? कळला नाही. साक्षी कळला. झोपला, तो झोपलाय ना म्हणजे तो कुणीतरी निराळा आत्मा हा सिद्ध होतो. आत्मा कळतो का? कळत नाही. जो या अवस्थातीत आहे, अवस्था त्रयातीत तो आहे. त्वम अवस्था त्रयातीतः म्हटलं गेलं का नाही? म्हटलं. तो कोणत्याही पद्धतीत ते नाही. मग तो आत्मा सिद्ध होतो का होत नाही? आत्मा सिद्ध होतो. आत्म्याचं ज्ञान होतं का होत नाही? आत्म्याचं ज्ञान होतं. सगळी असलेली खटाटो वेदाची असो, उपनिषदाची असो, संतांची असो, संत साहित्याची असो, कोणाची असो, सगळी असलेली खटाटो कशाची आहे? आत्मलाभ व्हावा, आत्मा काय हे कळावं, स्वरूप बोध व्हावा, मोक्ष प्राप्त व्हावा याच्यासाठीच आहे ना. मग महावाक्याची उपस्थितीच लागते असं जे तुम्ही म्हणता त्याचं काही कारण नाहीये. या एका अनुमानाने सुद्धा ती गोष्ट सिद्ध होते का होत नाही? मग हा हट्ट का पकडता की महावाक्यानेच ज्ञान होतं? हा हट्ट पकडायचा नाही म्हणून सांख्याचार्य पूर्वपक्षकार अशी शंका उद्धृत करतात. सुरेश्वराचार्य यावर उत्तर देत असताना म्हणतात की अजिबात हरकत नाही. या अनुमानाने आत्मा सिद्ध होतोय ना, ज्ञान होतंय ना, कोणत्याच पद्धतीची हरकत आम्हाला घ्यावयाची नाही. परंतु मोक्षाची सिद्धी होत असताना आत्म्याच्या प्रत्यक्ष ज्ञानाची अपेक्षा ठेवता की अप्रत्यक्ष ज्ञानाची अपेक्षा ठेवता? अपरोक्ष ज्ञानाची अपेक्षा ठेवता की परोक्ष ज्ञानाची अपेक्षा ठेवता? या गोष्टीचं चिंतन करीत असताना मागील काही पाठांमध्ये आपण की जे 50-60 झाली त्या पाठांमध्ये आपण असं चिंतन करून आलो की आत्म्याचं प्रत्यक्ष ज्ञानच मोक्षाला कारण आहे. तो प्रत्यक्ष आहे, जसा तो आहे तसंच त्याचं ज्ञान असलं पाहिजे. आत्मा प्रत्यक्ष आहे, यात साक्षात अपरोक्षात. मग तो जर तसा आहे तर त्याचं ज्ञान व्हायला पाहिजे. असंग पुरुष आहे, मग पुरुष जर असंग आहे, आत्मा असंग आहे, त्या आत्म्याचं ज्ञान असंग रूपाने व्हावं की अन्य रूपाने व्हावं? अन्य रूपाने आहे म्हणून तर बद्धता आहे. जसा तो आहे तसंच जर त्याचं ज्ञान झालं तर काही प्राप्ती झाली असं आपल्याला म्हणता येतं. मोक्ष प्राप्ती आत्मलाभात आहे. आत्मा प्रत्यक्ष लागेल कसलं ज्ञान? प्रत्यक्ष स्वरूपाचं ज्ञानच लागेल ना, दुसऱ्या कोणत्याही स्वरूपाचं तिथे ज्ञान लागणार नाही. रज्जूवर प्रतीतीला येणारा सर्प आहे, त्या रज्जूचं मला ज्ञान कसलं लागेल? सर्प निवृत्ती अर्थ म्हणून प्रत्यक्ष रज्जू दिसली पाहिजेत, दोरी दिसली पाहिजेत आणि नाही दिसली तर सर्पाची निवृत्ती होते का? होत नाही. प्रत्यक्ष ज्ञानाची अपेक्षा तिथे आहे. अनुमानाने जागृती, स्वप्न, सुषुप्ती या हेतूवरून तुम्ही आत्म्याच्या संबंधाने जे अनुमान ज्ञान सांगता, अनुमिती प्रमेयचं ज्ञान सांगता, हे ज्ञान होतं कसलं? प्रत्यक्ष की अप्रत्यक्ष?
नेहमी लक्षात घ्यावं लागतं. अनुमान प्रमाणाने होणारं ज्ञान कोणत्याही पद्धतीत प्रत्यक्ष मानता येत नाही. त्याला अप्रत्यक्षता द्यावी लागते. का द्यावी लागते? उदाहरण आहे त्याच्यासाठी. अनुमान प्रमाणाचं पर्वतो वंदिमान, पर्वतावर अग्नी आहे. अग्नीचं ज्ञान होत असताना लांब थांबलेल्या मला अग्नी दिसतो का अग्नीतून उठणारा धूर दिसतो? अग्नीतून उठणारा धूर दिसतो. आणि त्या धुराचं प्रत्यक्ष ज्ञान संपादन केल्यावर त्या धुराच्या संबंधाने असणारा अग्नी निश्चित आहे असं मला ज्ञान होतं. आता अग्नी प्रत्यक्ष कळला का अप्रत्यक्ष कळला? अग्नी दिसला का डोळ्याला? दिसला नाही. धुरावरून अग्नीची कल्पना आली का आली नाही? धुरावरून अग्नीचं आम्हाला ज्ञान झालं. त्यामुळे अग्नी जो साध्य रूप आहे त्या साध्य रूप असलेल्या अग्नीचं व्याप्ती ज्ञानाने ज्ञान संपादन होतं. आणि व्याप्ती ज्ञानाने ज्ञान संपादन होणार असं जो साध्य रूप अग्नी आहे त्या अग्नीचं प्रत्यक्ष नाही परोक्षच ज्ञान संपादित होतं. जरी सुषुप्ती, जागृती आणि स्वप्न या अवस्थेंना हेतू केलं आणि आत्म्याच्या ज्ञानाकडे जरी तुम्ही गेलात तरी आत्म्याचं ज्ञान कसलं प्राप्त होईल? परोक्ष रूपाचं आत्म्याचं ज्ञान प्राप्त होईल. म्हणजे आत्म्याचं परोक्ष रूपाचं ज्ञान झालं असता मोक्ष सिद्ध होईल काय? मोक्ष कोणत्याही पद्धतीत सिद्ध होणार नाही. वास्तविक पाहता सुरेश्वराचार्य म्हणतात याला एकतर हेतूच करता येत नाही. हे हेतूच सिद्ध होत नाही. जागृती, स्वप्न, सुषुप्ती हे हेतू सिद्ध होत नाहीत. कारण का हे जड विभागात येतात, दृश्य विभागात येतात आणि तो मात्र चैतन्य स्वरूप असल्या कारणानं आणि द्रष्ट्याच्याही पलीकडे द्रंग मात्र असा असल्या कारणानं तो या विभागांपेक्षा निरपेक्ष अशा स्वरूपाचा असल्याने तो कोणत्याही पद्धतीमध्ये असा साध्य रूपाचा या हेतूवरून निश्चित होत नाही असं आपल्याला चिंतन करावं लागतं. या अनुमानाने ती गोष्ट होणार नाही असं पहा. अर्थापत्ती प्रमाणाचा विचार जरी केला तरी काही ना काहीतरी कार्यकारण भाव संबंध त्या दोन्ही असलेल्या पदार्थात जोपर्यंत निर्माण होत नाही ते संपाद्य आणि संपादकात कार्यकारण भाव जोपर्यंत आम्हाला ज्ञात होत नाही तोपर्यंत त्याचंही कोणत्याही पद्धतीत त्याही प्रमाणाने आत्म्याचं ज्ञान आम्हाला होणार नाही. अनुपलब्धीच्या संबंधाने सुद्धा विचार करत असताना अभाव विषयकत्व हे सिद्ध व्हावं लागेल त्या पदार्थाच्या संबंधाने. मग तिथे अनुपलब्धी प्रमाणाचा विचार आपल्याला करता येतो. आत्म्याचं ज्ञान आणि अनुपलब्धी प्रमाणाच्या जोरावर जर संपादित करायचं झालं तर म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान आणि अनुपलब्धीने जर संपादित करायचं झालं तर सदैव भावरूप असलेल्या सद्रूप असलेल्या आत्म्याच्या ठिकाणी अभाव विषयकत्वाची सिद्धी व्हावी लागेल. मग त्याने ज्ञान होईल असं आपल्याला म्हणावं लागतं. परंतु सदैव सद्रूप असलेला भावरूप असलेला आत्मा अभाव विषय कधी होत नसल्या कारणानं अनुपलब्धी प्रमाणानेही त्याचं प्रत्यक्ष ज्ञान होणार नाही. परोक्ष ज्ञानाची व्यवस्था तुम्हाला लावता येते की जी व्यवस्था नेती या वाक्याच्या ठिकाणी अनुपलब्धी प्रमाणाने आपल्याला सांगता येते. परोक्ष ज्ञानाने कोणत्याही पद्धतीत सिद्धी नाही. उपमान प्रमाणाच्या विचाराने दृष्टीने विचार केला तरी सादृश्य संबंध जोपर्यंत ठरत नाही लक्षात येत नाही तोपर्यंत उपमान प्रमाणाने सुद्धा त्या आत्म्याचं ज्ञान प्रत्यक्ष स्वरूपाचं आपल्याला सांगता येणार नाही. सादृश्य संबंध हा उपमान प्रमाणात निश्चित अपेक्षित आहे. त्या गोष्टीचं वारंवार चिंतन केलं असल्यामुळे त्याचा विस्तार आज आपण या ठिकाणी करीत नाही. वृत्ती प्रभाकरामध्ये या प्रमाणांचा विचार दीर्घकालीन 2 वर्षभर चालू, त्यामुळे इथे त्याचा जास्ती विचार न करता आपण लगबगीने पुढे जात आहोत. म्हणजे कोणत्याही प्रकाराने तुम्हाला त्या अशा असलेल्या आत्म्याच्या संबंधाने परोक्ष ज्ञानाची व्यवस्था देऊन सुद्धा ज्ञान संपादन करता येत नाही. कारण का प्रत्यक्ष स्वरूपाचं ते ज्ञान असलं पाहिजे असा विचार या ठिकाणी होतो. पुढे जाऊन सांगतात की तत्वमसी महावाक्य बरोबर आहे, पण त्या तत्वमसी महावाक्याने जो जीव ब्रह्मैक्य बोध होतो, जो आत्मबोध होतो, जो स्वरूप लाभ होतो
तो स्वरूप लाभ सुद्धा एकदम होतो असं म्हणता येणार नाही. का म्हणता येणार नाही? तर त्याच्यासाठी म्हणून काहीतरी आवृत्तीचा विचार करावा लागतो. काय विचार करावा लागतो? पहिल्यांदी महावाक्याचा विचार करा. महावाक्याच्या अर्थाचा ज्ञान करून घ्या, अर्थबोध करून घ्या. मी तो आहे, मी तो आहे असा अर्थबोध करून घ्या. पदपदार्थ चिंतन करून घ्या. कोणत्याही व्यक्तीला असं महावाक्याचं श्रवण केलं असता स्वरूप लाभ तात्काळ झालाय, तात्काळ होतो असं सांगता येत नाही. मग कधी होतो? ते म्हणतात की अन्वय व्यतिरेकाने ध्यान करीत करीत आणि या महावाक्याचं अर्थचिंतन करीत करीत जो राहतो, जो हे करीत राहतो, ध्यान मग्न होतो, असा जो तो व्यक्ती त्याला अंतिम क्षणी म्हणजे या ध्यानाच्या परिपूर्णतेच्या क्षणी जीव ब्रह्मैक्य बोध होतो. ऐकल्या क्षणी होत नाही. म्हणजे काय करावं लागतं? पहिल्यांदा सांगतात महावाक्याचा बोध करून घ्या, अर्थबोध करून घ्या आणि त्या महावाक्याच्या अर्थबोधाच्या संबंधाने सातत्याने भावना निर्माण करीत राहा. मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे अशी भावना निर्माण करीत राहा. तोपर्यंत कोणत्याही पद्धतीत जीव ब्रह्मैक्य ज्ञान संपादन होणार नाही असं ते म्हणतात. या एका असलेल्या पक्षाला शास्त्रकार म्हणतात प्रसंख्यान. प्रसंख्यान जोपर्यंत व्यक्ती करीत नाही तोपर्यंत त्याला कोणत्याही पद्धतीचं ज्ञान होत नाही. प्रसंख्यान म्हणजे काय? या गोष्टीचं चिंतन करीत असताना शास्त्रकारांनी आपल्याला सांगितलं प्रसंख्यानम नाम तत्वमस्यादि शब्दार्थान्वय व्यतिरेक युक्ती विषय बुद्ध्याम रेडन भिधीयते. सातत्याने बुद्धीमध्ये काय भावना निर्माण केली पाहिजेत, काय ध्यान केलं पाहिजेत? तर तत्वमसी महावाक्यातील जे शब्द आहेत तत्वम आणि अशी ही जी पद आहेत, या पदार्थांच्या संबंधाने म्हणजे हे पद आणि पदाचा अर्थ म्हणजे ते पदार्थ असं या ठिकाणी असा त्याचा अर्थ आहे. त्या पदार्थाच्या संबंधाने अन्वय आणि व्यतिरेक याने चिंतन करा. अन्वय आणि व्यतिरेकाचं परवा दिवशी आपण चिंतन करून आलो. अन्वय कसा करायचा आणि व्यतिरेक कसा करायचा? व्यतिरेक म्हणजे अभाव आणि अन्वय म्हणजे संबंध आहे. हा असेल तर तो आहे कारण सत्वे कार्य सत्वहा. कार्याची तिथे उपस्थिती आहे. कारण असेल तर कार्याची उपस्थिती आहे असं आपल्याला म्हणता येतं आणि कारण नाही तर कार्यही नाही. अशा पद्धतीत आपल्याला चिंतन करता येतं. याला अन्वय व्यतिरेक म्हणा. तत्वम आणि अशी या पदार्थाच्या संबंधाने सातत्याने बुद्धीने ध्यान करीत काय केलं पाहिजे? अन्वय व्यतिरेक पूर्वक चिंतन असं करीत आणि तत्वमसी महावाक्याचं करीत असं जो व्यक्ती करत राहतो त्याच्या असलेल्या क्रियेला काय म्हणा? प्रसंख्यान म्हणा. प्रसंख्यान संख्या आवृत्ती करणार दाखवती. संख्या म्हणजे आवृत्ती. एकाहून अनेक, एक ही संख्या आहे, दोन ही संख्या आहे, अनेकत्व तिथे. सकृतत्व असकृतत्व असं दाखवलं गेलं. सकृत म्हणजे एकदाच आणि असकृतत्व म्हणजे अनेक वेळा. आवृत्ती रसकृतोदेशात ब्रह्मसूत्रामध्ये ते सूत्र येतं की आवृत्ती अनेक वेळा करावी लागते. का करावी लागते समजत नाही. एकदा ऐकलं नाही समजलं काय केलं पाहिजे? नाही म्हणे एकदाच ऐकायचा नियम आहे, दुसऱ्यांदा ऐकायचा नियम नाही. पण नाही समजलं तर गेलं, झालं गेलं, गंगेला मिळालं असं म्हणता येत नाही. नाही समजल्यावर काय करा? पुन्हा ऐका. म्हणजे काय? अभ्यास. अभ्यासामध्ये काय? आवृत्ती आहे आणि ही अशी असलेली आवृत्ती ही करीत राहावी लागते. तत्वमसी महावाक्याचा अर्थबोध झाला, शब्दार्थबोध झाला, परंतु ज्ञानप्राप्ती झाली नाही अशी शंका घेऊन सांगतायत आवृत्ती टाकत राहा. कशी आवृत्ती टाकत राहा? तत्पदार्थ काय आहे, त्वम पदार्थ काय आहे, अशी पदाने अखंडतार्थता कशी सांगायची आणि हे सांगत असताना अन्वय व्यतिरेकाचं चिंतन करा. माझ्या अनुभवाहून निराळा असणारा तो आत्मा असल्या कारणानं सातत्याने अन्वय व्यतिरेकाचा आश्रय करावा लागतो. असं जो व्यक्ती करतो
त्या एका असलेल्या क्रियेला काय म्हणा? प्रसंख्यान म्हणा. इथे भावना करावी अशा पद्धतीचा अर्थ दडलेला आहे. म्हणजे महावाक्याच्या उपरांत लागलीच ज्ञान प्राप्त होतं असं होत नाही असं प्रसंख्यानवादी म्हणतात. आणि म्हणतात भावनाजन्य ज्ञान निर्माण होईल त्यावेळी जीव ब्रह्मैक्य बोध प्रकट होईल. म्हणजे महावाक्याच्या उपदेशाने श्रवणाच्या उपरांत लागलीच अज्ञान निवृत्ती न होता भावनात्मक असलेल्या ज्ञानाने अज्ञान निवृत्ती होते असं त्यांनी म्हटलं गेलं. भावनात्मकता, भावना ज्ञानता ही असली पाहिजेत, भावज्ञानता ही असली पाहिजेत असं प्रसंख्यानवाद्यांचं मत आहे. म्हणजे केवळ वाक्याने ज्ञान होणार नाही असं म्हटलं गेलं. सुरेश्वराचार्य याच्या संदर्भाने विचार करताना सांगतात की असं अगदीच आम्हाला अमान्य, पूर्णतः प्रसंख्यानवाद आम्ही खंडित करतो. कसं खंडित करतो? उदाहरण देतात की हे उदाहरण सर्वांना ज्ञात आहे. उदाहरण दिलं गेलं की वाक्याने ज्ञान होत नाही का? प्रत्यक्ष ज्ञान होत नाही का? होतं. कसं होतं? अनुसंधान करावं लागतं का? लागत नाही. ध्यान करावं लागतं का? लागत नाही. मग कसं होतं? उदाहरण दिलं, नदी पार करणारे 10 पुरुष आहेत. नदी पार केली आणि 10 पुरुष आले. एकाने स्वतःला सोडलं आणि सगळ्यांना मोजलं. आणि मोजलं किती? आता स्वतःला सोडतोय आणि सगळ्याला मोजतोय. येणारे किती? 9 जण आहेत. 9 जण आहेत. सगळेजण दुःख करू लागले. एक जण गेला, एक जण गेला, एक जण गेला, वाहून गेला, दुःख करू लागले. अन्य पुरुष कोणीतरी आलाय, साधू आलाय असं समजा. आणि त्यांनी बघितलं दुःख का करताय, तेवढे प्रश्न केला. सांगितलं की आम्ही 10 जण येत होतो, एक जण वाहून गेला म्हणून आम्ही दुःख करीत आहोत. त्यांनी एक नजर टाकली आणि त्याला लक्षात आलं 10 जण उपस्थित आहेत, यांना भ्रम झाला. मग त्यांनी सांगितलं दशमो अस्ति, 10 आहे. 10 आहे म्हटलं की त्यांच्या दुःखाचं निवारण झालं, उत्सुकता निर्माण झाली ना. वाहून गेला असं ज्ञान आहे आणि तो म्हणतोय खरं आहे म्हणजे जिवंत आहे, म्हणजे असला पाहिजे. क्षेम कुशल कळलं का कळलं नाही? कळलं म्हणजे काय? दुःख निघून गेलं. आता प्रश्न निर्माण होतो कोण आहे? कोण आहे? मग कोण आहे म्हटल्यानंतर तो साधू सांगतो, मोजणारा त्याला सांगतो साधू तूच 10 आहेस. मग दशमो अस्ति, अरे तूच 10 आहेस, तूच 10 आहेस. आता हे असं ज्यावेळी वाक्याने त्या व्यक्तीला सांगितलं तू 10 आहेस, त्यावेळी त्या व्यक्तीने प्रसंख्यान केलं काय? तो मला म्हटला मी 10 आहे आणि तो प्रसंख्यान करत राहिला काय? मी 10 आहे, मी 10 आहे. आणि अन्वय व्यतिरेकाने चिंतन करीत राहिला काय? मीच तो 10, मीच तो 10 म्हणून, वा 10 मीच, 10 मीच म्हणून, म्हणजे ओतप्रोत असं चिंतन करीत राहिला का नाही? तात्काळ ज्ञान झालं का झालं नाही? त्याला तात्काळ ज्ञान त्याला प्राप्त झालं. म्हणजे वाक्याने, महावाक्याने तात्काळ ज्ञान प्रत्यक्ष प्राप्त होतं का होत नाही? निश्चित होतं. मग प्रसंख्यानाची काय आवश्यकता? प्रसंख्यानाची कोणत्याही पद्धतीत आवश्यकता नाही. मग त्याच्यावर उत्तर देत असताना प्रसंख्यानवादी पुन्हा म्हणतात अहो तुम्ही असं जरी म्हणत असताल तरी पण तुमचे जे गुरुजी आहे शंकराचार्य त्यांनी मात्र प्रसंख्यानाचा स्वीकार केलाय ना. ते प्रसंख्यान घेतात ना, तुम्ही शिष्य ना, मग गुरुचा ऐका. त्यांनी मानलं, तुम्हाला न मानायला काय बिघडतं? प्रसंख्यान त्यांनी मानलेलं आहे, प्रसंख्यानाचा आश्रय त्यांनी घेतलेला आहे. बरं त्यांनी घेतला म्हणजे आंधळेपणाने घेतला असं नाही, त्यांनी घेताना सुद्धा सिद्धांत मतानेच घेतलाय. त्यांनी श्रुतीच्या आधारेची सगळी गोष्ट केलेली आहे. काय श्रुतीच्या आधारे केली? विधित प्राप्त करून घेतला आणि विधित प्राप्त करून घेऊन हे सांगितलं ना हे करा. जर कोणा मंडळींना असं वाटत असेल की प्रसंख्यान म्हणजे निधिध्यासन नाही, तर निश्चित गोष्ट लक्षात घ्या की प्रसंख्यान निराळे आणि निधिध्यासन निराळे. जरी दोघांच्याही ठिकाणी आत्माकार वृत्तीच्या संबंधाने जरी साम्य दिसत असलं तरी अवस्था भेद निश्चित आहे. काय अवस्था भेद आहे? परसंख्यानामध्ये तत्वमसी महावाक्य बोधोपरांत अन्वय व्यतिरेक पूर्वक तत्वमसी महावाक्य ध्यान चिंतन असं आहे. आणि निधिध्यासनात काय आहे? अनात्माकार वृत्तीचा त्याग आणि आत्माकार वृत्ती करा. विवेकोपरांत ती स्थिती आहे.
तत्वम पदार्थ शोधनाच्या उपरांत ती स्थिती नाही, त्याच्या आधीची ती स्थिती आहे. त्यामुळे निधिध्यासन म्हणजे प्रसंख्यान असं म्हणता येत नाही. त्यामुळे प्रसंख्यानवाद हा स्वतंत्र आहे आणि निधिध्यासन हा विधीचा प्रकार स्वतंत्र आहे. अशा पद्धतीत आपल्याला चिंतन करता येतं. या एका असलेल्या प्रसंख्यानाला निधिध्यासनात गुंडाळता येत नाही. मग प्रसंख्यानाला मान्यता शंकराचार्यांनी दिली. ती शंकराचार्यांनी दिलेली मान्यता सांगत असताना शंकराचार्य या ठिकाणी म्हणतात की तुम्ही कशासाठी प्रसंख्यान करा. प्रसंख्यानवादी म्हणजे वेदांतात असलेली प्रसंख्यानाची उपयुक्तता सांगत असताना शंकराचार्य म्हणाले, मुमुक्षुणाम मुपात्य पुण्या पुण्य क्षपण पराणाम पूर्वानुपचयार्थीनाम परिसंख्यानम इदम उच्यते. अविद्या हेतवो दोषा वांग मनः काय प्रवृत्ती हेतवः प्रवृत्तेश्चेष्टानिष्ट मिश्र फलानि कर्माण्युपचीयन्ते इति तन्मोक्षार्थम. ते म्हणतात प्रसंख्यानाचा आश्रय करा. म्हणजे कशाचा आश्रय करा? ध्यानाचा आश्रय करा. कशासाठी करा? अन्वय व्यतिरेकासाठी करा. बरोबर आहे, पण प्रसंख्यान क्रियात्मक आहे का क्रियात्मक नाही? क्रियात्मक आहे. ध्यानात्मक आहे का ध्यानात्मक नाही? ध्यानात्मक आहे. म्हणजे कर्म सूचक आहे का नाही? कर्म सूचक आहे. मग जे जे कर्म सूचक आहे ती कर्म सूचकता वापरायची कशासाठी? एक पुण्य प्राप्ती आणि एक पाप निवृत्ती याच्यासाठी वापरा. चिंतन अन्वय व्यतिरेकाने ध्यानाने शास्त्राचं असं करा. कशाने पुण्य होते, कशाने पाप होते, वा माझ्या ठिकाणी असलेल्या पाप पुण्याची निवृत्ती कशाने होईल? मिश्र फल, एक पुण्य एक पाप आणि एक पाप अधिक पुण्य असं मिश्र फल हे मला प्राप्त होणार नाही. हे कसं प्राप्त होणार नाही? वा जे प्राप्त आहे याची निवृत्ती कशाने होईल? या गोष्टीच्या चिंतनासाठी म्हणून ध्यानपूर्वक शास्त्र वाक्य सिद्धिस्तव या प्रसंख्यानाचा आश्रय करून आणि त्या एका असलेल्या आश्रयाने विवेक सिद्ध करून त्या विवेकादी असलेल्या साधनाने मग मोक्ष प्राप्त करून घेण्यासाठी प्रसंख्यानाचा आश्रय करा. ना की महावाक्याचा अर्थवबोध करून मग प्रसंख्यान आश्रयण करून मग ज्ञान संपादन करा. अशा पद्धतीत कोणताही आश्रय करता प्रसंख्यानाचा येत नाही असं सांगितलं गेलं. म्हणजे शंकराचार्य आश्रय करतात म्हणून तुम्ही करा, सिद्धांतांनी त्यांनी केला म्हणून तुम्ही करा असं म्हणता येत नाही. कसा आश्रय केला, कोणतं स्वरूप प्रसंख्यानाचं मानलं, ही गोष्ट आपल्याला मानावी लागते, विचारात घ्यावी लागते. म्हणजे प्रसंख्यान शंकराचार्य मानतात ते कसं मानतात या गोष्टीचा मात्र विचार आपल्याला करता येतो. शंकराचार्यांनी प्रसंख्यान मानलं पण ते महावाक्याचा बोध करून घेऊन मग आत्मलाभासाठी ध्यान प्रक्रिया जी उपासनापर आहे त्या उपासनापर असलेल्या ध्यान प्रक्रियेचा आश्रय त्या मोक्ष प्राप्तीसाठी कोणत्याही पद्धतीत केला नाही. विवेकादी प्राप्तीसाठी म्हणून याचा आश्रय निश्चित करावा या गोष्टीसाठी ते मानलं गेलं. विवेक, वैराग्य, समाधी षटक आणि मुमुक्षुत्व साधन मानता का मानत नाही? मोक्षाचं मानता. साक्षात साधनाचा विचार आल्यानंतर हे साधन ठरतं का? नाही. या साधनांचं साधनत्व साक्षात साधनत्वाच्या अपेक्षेने रद्द होतं का होत नाही? रद्द होतं. मग म्हणता काय? ही जरी अंतरंग साधन असली तरी श्रवण मनन निधिध्यासनाच्या अपेक्षेने बाह्य आहेत, बहिरंग आहेत, लांबची आहेत, जवळची नाहीत. आणि तत्वम पदार्थ शोधनाच्या अत्यंत अंतरंग असलेल्या साधनाच्या अपेक्षेने निधिध्यासनादी सुद्धा बहिरंग आहेत. आणि कर्म उपासना इतर बहिरंग साधन आहेत. त्याचं साधनत्व रद्द करता का? साधनत्व रद्द करीत नाही त्या पद्धतीने. परंतु त्याच्या ठिकाणी साधनत्व देता, साक्षात देता का? साक्षात साधनत्व देत नाही. म्हणून प्रसंख्यानाचं जे खंडन सुरेश्वराचार्य करतात ते खंडन साक्षात असलेल्या साधनाच्या दृष्टीने करतात. अज्ञान निवारणासाठी प्रसंख्यान विधी
कोणत्याही पद्धतीत मदतीचा नाही. त्यामुळे त्याचं आम्ही कोणत्याही पद्धतीत साधनता त्याला देतोय वा त्याला आम्ही प्रमाण मानतोय असं म्हणत नाहीत. आणि शंकराचार्य स्वीकार करतात ते मात्र बहिरंगतेच्या दृष्टीने स्वीकार करतात असं आपल्याला म्हणावं लागतं. असं असलेलं जे प्रसंख्याने त्या प्रसंख्यानाचा वादाचं सुद्धा खंडन सुरेश्वराचार्य करतात आणि सांगतात की एक असलेलं जे महावाक्य त्या एक असलेल्या महावाक्याच्या संबंधाने विचार केला असता तेच महावाक्य फक्त काय होतं, अज्ञानाच्या निवृत्तीसाठी कारण आहे आणि त्यानेच अज्ञान निवृत्तीच्या उपरांत जीव ब्रह्मैक्य ज्ञानाची सिद्धी होते. प्रसंख्यानवादी एक शेवटची शंका घेतात आणि ते म्हणतात की जर असं तुम्ही जर म्हणत असाल आणि कोणतीही क्रिया जर तिथे सिद्ध होत नसेल तर निश्चित आम्हाला म्हणावं लागेल की इथे तुमच्या असलेल्या या महावाक्याच्या आणि सगळ्या असलेल्या या सिद्धांतात शास्त्र संमतता कोणतीही नाही. कारण का शब्द आणि युक्ती यांचा अभ्यासच या ठिकाणी कोणता नसल्यामुळं प्रसंख्यानाचा तुम्ही केलेला जो विरोध आहे, उपासनेचा तुम्ही केलेला जो विरोध आहे, आवृत्तीचा तुम्ही केलेला जो विरोध आहे, त्या सगळ्या असलेल्या विरोधाने सगळी असलेली जी अन्य साधनं आहेत त्या सगळ्या अन्य साधनांवर आक्षेप येतो, ती रद्द होतात. म्हणजेच श्रवणादी साधनांवर सुद्धा क्रियेचाच सगळ्या पद्धतीत विरोध झाला असल्या कारणानं, केवळ वाक्याचा स्वीकार केला असल्या कारणानं क्रियेचा विरोध परिपूर्णतेने झाल्याने काय होतंय, श्रवणादी साधनांवर विधीवरही गदा येते. त्यामुळे कोणत्याही पद्धतीत शास्त्रसंमतता तुमच्या असलेल्या या सिद्धांताला जुळत नाही. अशास्त्रीय असं होतं आणि अशास्त्रीय झाला असल्या कारणानं काय काय रद्द होईल, तर विधी रद्द होईल. आणि विधी रद्द होऊन होतं काय, ते म्हणतात वैराग्यादी सगळं निघून जाईल. आरूढ पतितता सुद्धा रद्द होईल, म्हणजे संन्यास धर्म सुद्धा जाईल. म्हणजे येईल काय, आक्षेप काय येईल तुमच्यावर. आक्षेप येत असताना ते म्हणतात ननो प्रसंख्यान विधी मनमुभ्य गच्छतः पारमहंसी चर्या बौद्धादिचर्या वशत अशास्त्र पूर्विका प्राप्नोती. परमहंसाची असलेली जी स्थिती आहे ती स्थिती सुद्धा असिद्ध होईल आणि ती असिद्ध झालेली स्थिती निश्चित काय करून देईल, त्यांची चर्या दाखवून काय देईल, बुद्धादी मतवादी असलेले जे म्हणून कोणी कुठल्या पद्धतीचे जे कोणी संन्यासी झालेले असतील त्यांच्याप्रमाणे अनादर श्रुतीचा केल्याप्रमाणे अनाचाराची व्यवस्था त्या ठिकाणी सिद्ध होईल. म्हणजे काय सिद्ध होईल, अशास्त्रीयता तुमच्या ठिकाणी सिद्ध होते. म्हणून त्या तुम्ही सांगितलेल्या कोणत्याही पक्षाचा कितीही जरी युक्ती तुम्ही निर्माण केली तरी स्वीकार आम्हाला करता येत नाही. म्हणून प्रसंख्यान माना, म्हणजे श्रवण मनन निधिध्यासनादी विधी ते उपरतादी सगळ्या गोष्टी सिद्ध होतील, नाहीतर सिद्ध होणार नाहीत. याच्यावर उत्तर देत असताना सुरेश्वराचार्य म्हणतात की असं होत नाही. शास्त्रीयता निश्चित राहते. का निश्चित राहते, ज्यास केवळ वैराग्य प्राप्त आहे आणि शास्त्राभ्यास नाही, तीव्र वैराग्य, त्याला सुद्धा केवळ महावाक्याच्या श्रवणाने जीव ब्रह्मैक्य बोध होतो का होत नाही, होतो. केवळ नामस्मरण केल्याने बोध होतो का होत नाही, होतो. काय अभ्यास लागतो, अभ्यास लागत नाही. त्याचं सातत्याने असलेलं जे काही साधन आहे त्या साधनाचा केलेला आश्रय आणि अंतःकरणाची झालेली तीव्र शुद्धी, त्या तीव्र शुद्धीच्या अनुषंगाने विचार केला असता, तीव्र वैराग्याच्या दृष्टीने विचार केला असता त्या व्यक्तीला मात्र निश्चित ज्ञान प्राप्त होतं. म्हणजे वैराग्याचा स्वीकार आम्ही करतो का करत नाही, वैराग्याचा स्वीकार करतो. वैराग्याचा करतो म्हणजे मग श्रवणाधिकांचा स्वीकार करतो का करत नाही, करतो. विधी तिथे श्रवणादी साधनांमध्ये आहे का नाही, विधी सुद्धा तिथे आहे. उपरती आम्ही सांगतो का सांगत नाही, उपरती आम्ही सांगतो. संन्यास आम्ही सांगतो का सांगत नाही, संन्यासही आम्ही सांगतो. म्हणजे या सगळ्या गोष्टीचं प्रतिपादन करून आम्ही ही गोष्ट सांगतो, परंतु साक्षात साधनता त्याला न देता महावाक्यालाच देतो आणि म्हणतो ज्ञानादेव तु कैवल्यम,
इति वेदांत डिंडिमहा, ज्ञानानेच कैवल्य प्राप्त होईल, इतराने होणार नाही असं आम्ही सांगतो. यांचा स्वीकार करून सांगतो. म्हणजे ही शास्त्रसंमतता आहे का नाही? शास्त्रसंमत ही गोष्ट होते, शास्त्रीय ही गोष्ट होते. म्हणजेच महावाक्याने जीव ब्रह्मैक्य ज्ञान प्राप्त होतं, अज्ञान निवृत्तीपूर्वक होतं आणि मोक्ष व्यक्तीला प्राप्त होतो असा विचार या तिसऱ्या अध्यायात सुरेश्वराचार्यांनी आपल्या समोर मांडलेला आहे. आज तिसरा अध्याय नैष्कर्म्य सिद्धीचा पूर्ण होतो. मोक्ष प्राप्ती महावाक्यानी होते. वेदांत डिंडिम काय आहे, वेदांताचा घोष काय आहे, अंतिम ध्येय काय आहे, अंतिम लक्ष्य काय आहे, परम प्रयोजन काय आहे आणि त्याचा लाभ कसा होतो, या सगळ्याचं चिंतन करून सुरेश्वराचार्य शास्त्रीय या शब्दावर येऊन या अध्यायाची पूर्णता करतात. शास्त्रीय या शब्दावर येऊन अध्यायाची केलेली पूर्णता नैष्कर्म्य सिद्धी नावाच्या ग्रंथाची पूर्णता आहे असं आपल्याला म्हणावं लागतं. का असं म्हणावं लागतं? चौथ्या अध्यायाची सुरुवात करीत असताना सुरेश्वराचार्य सांगतात, पूर्वाध्यायेषु यद्वस्तु विस्तरेणोदितं स्फुटं संक्षेपतोधुना वक्ष्ये तदेव सुखवित्यये. आता आम्ही सुखासाठी म्हणून, आत्मसुखासाठी म्हणून आता काय सांगतो? 3 अध्यायात ज्या ज्या पदार्थाचं, ज्या ज्या अर्थाचं, ज्या ज्या प्रकरणाचं, वस्तूंचं चिंतन विस्ताराने केलं, तीच गोष्ट आता या चौथ्या अध्यायामध्ये मी संक्षेपाने सांगतो. म्हणजे नैष्कर्म्य सिद्धीची पूर्णता तिसऱ्या अध्यायात झाली असं आपल्याला म्हणावं लागतं. चौथा अध्याय जे 3 अध्यायात जे जे म्हणून प्रकरणं सांगितली त्या त्या प्रकरणांचं संक्षेपाने वर्णन करणार आहे, सगळं सांगणार आहे. जे जे म्हणून सांगितलं त्याचेच वेगवेगळालेपणा, विलक्षणता काय आहे हे दाखवणारा हा अध्याय आहे. त्यामुळे नैष्कर्म्य सिद्धी ग्रंथ पूर्ण झाला असं आत्ता आपल्याला म्हणता येतं. विस्ताराने पूर्ण झाला, संक्षेपाने उद्यापासून चालू होईल. ज्याने हा ग्रंथ ऐकला नाही 3 अध्यायात किंवा तुटक तुटक ऐकलाय, ऑनलाईन ऐकणारे, त्या सगळ्यांनी सगळ्यांपर्यंत निरोप पोचवा की नैष्कर्म्य सिद्धी पुन्हा ऐकायची ठरली तर उद्यापासून संक्षेपाने चौथ्या अध्यायाच्या रूपात ही आहे. ज्यांनी ऐकली नाही त्याला पुन्हा ऐकायला या अध्यायाच्या स्वरूपात मिळेल. जसं ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं की 17 अध्याय नाही वाचले, 18वा वाचला तरी चालतो, एका अध्यायात फल. तसं ह्या 3 अध्याय श्रवण नाही केले, 1 अध्याय ऐकला तरी तेच फल प्राप्त होईल. म्हणजे तो भाग श्रवण केला आहे अशा पद्धतीचा अर्थ होतो. वेळेची मर्यादा झाली असल्या कारणानं आज आपण इथेच थांबतोय. बाकीचं चिंतन उद्या. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्रीमत सद्गुरु कुंडा महाराज की जय.